नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. चॅनल बघून तुम्ही पैसे मिळवत आहे की नाही हे मला माहिती नाही. ओके, सध्या तर काही निगेटिव्ह असतील. सगळेच म्युच्युअल फंड्सवर निगेटिव्ह आहे. ओके, ओव्हरऑल म्युच्युअल फंडचा फोलिओ बघितला तर तो मायनसमध्ये आहे किंवा जस्ट प्लस 1% 2%मध्ये असेल. पण मला याची गॅरंटी आहे. गॅरंटी लाईफमध्ये कशाचीच नसते, पण मला मात्र याची गॅरंटी आहे की मार्केट जेव्हा उठेल ना विदिन नेक्स्ट 6 months to 1 year, ओके, अनदर मे बी मॅक्सिमम 1 year, तर तेव्हा ट्रिमेंडस प्रॉफिटेबिलिटीमध्ये तुम्ही बसलेलं असेल. ओके, तर KCP शुगर सध्या शुगर सेक्टरचं मी का करतो आहे, कारण मार्चच्या सगळ्याच कंपन्यांचे रिझल्ट्स उत्तम येतात आणि त्यामुळे मार्चचे रिझल्ट्स येतात कधी टिपिकली एप्रिल मेमध्ये येतात. ओके, शुगर सेक्टरचे सगळ्यात उशीर येतात. मे एंडला वगैरे रिझल्ट येतील किंवा मे 20 पर्यंत. तर त्यावेळेला हे शुगर सेक्टरचे शेअर्स इन अँटिसिपेशन ऑफ द रिझल्ट्स प्रचंड वरती जातील. तर आता KCP शुगरचं आपण ॲनालिसिस करूया. KCP शुगर ही KCP ग्रुपची कंपनी आहे. प्रचंड उत्तम DNA या कंपनीचा आणि या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट्सच एवढे आहेत की मार्केट कॅप पण तेवढी नाही आहे. ओके, मार्केट कॅप या कंपनीची आहे 261 कोटी आणि इन्व्हेस्टमेंट ह्याची आहे 257 कोटी या कंपनीने जी केलेली आहे. आणि गेले कित्येक वर्षे प्रॉफिट बनवते आणि त्याच्यातनं त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. ओके, तुम्ही आम्ही जसं इन्व्हेस्टमेंट करतो तसं कंपन्याच पण इन्व्हेस्टमेंट करतात. त्यांचे 191 कोटीचे म्युच्युअल फंडच आहेत. ओके, 2025 तुम्ही बॅलन्स शीट बघितली तर आता थोडी खाली आली असेल बिकॉज ऑफ मार्केट व्हॅल्युएशन, मे बी इट इज 180 crore समथिंग. पण तरीसुद्धा पुढच्या 1 वर्षामध्ये परत ते 200 कोटी होणारच. ओके, 40 कोटीच्या फिक्स डिपॉझिट्स आहेत त्यांच्या आणि 26 कोटीचं अदर फायनान्शियल ॲसेट्स आहेत. असं मिळून टोटल 257 कोटीच्या यांच्या इन्व्हेस्टमेंट्स बॅलन्स शीटमध्ये बसलेल्या आहेत. त्यांच्यामुळे यांची बुक व्हॅल्यू जी आहे ती आत्ताची जी मार्केट कॅप आहे 22, त्याच्यापेक्षा भरपूर जास्त आहे. ओके, बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त कोट असणारा हा म्हणजे कमी कोट असणारा हा शेअर आहे KCP शुगर. ओके, आणि कंपनीची इक्विटी आहे फक्त 11 कोटी, फेस व्हॅल्यू 1 आहे आणि त्याच्यामुळे ही कंपनी बघण्यासारखी, डेफिनेटली घेण्यासारखी पण आहे. पण तुमच्या एक्सपर्टला विचारा, सोचकर समजकर इन्व्हेस्ट करा, मला सांगावं लागतं रेग्युलेशनप्रमाणे. त्या कंपनीचे मोठे मोठे शेअर्स तुम्हाला मी सांगतो. पुढे ब्लू स्टारमध्ये यांची 20 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, बलरामपूर चीनी आहे, त्याच्यानंतर इंद्रप्रस्थ गॅस आहे, IRB इन्व्हाईट आहे, IRB इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इगर्सी मोटर्स आहे, नंतर प्रिसिशन वायर्स आहे. फिनॉमिनल प्रिसिशन वायर्सचे तर 35 कोटीचे शेअर्स आहेत त्यांचे. प्रिसिशन वायर्सचा शेअर 150वरून आता 233 ते 300वर गेलेला आहे. ओके, त्यानंतर सविता ऑइल्स टेक्नॉलॉजी, ओके, 18 कोटीचे शेअर्स आहेत. नंतर UK इंडिया 19 कोटीचे शेअर्स आहेत. हे सगळे लिस्टेड शेअर्स आहेत आणि अशी त्याची मार्केट कॅप आहे टोटल. जो मार्केट कॅपच्या खाली असलेला कोट असलेला शेअर आहे KCP शुगर. हा शेअर तुम्हाला 40 रुपयापर्यंत 1 वर्षापूर्वी होता, आता 22ला आलेला आहे. बॉटम आहे ह्याचा ऑलमोस्ट. मे बी इट विल कम टू 20, हू नोज. पण ह्याच्या पुढे जे तुम्हाला खोने के लिए कुछ नहीं है, पाने के लिए बहुत कुछ है. पाने के लिए 100% है, खोने के लिए मे बी 10% होगा. ठीक आहे, तसे शेअर्स मी हुडकून तुम्हाला सांगतो आहे आणि तुमचा प्रॉफिटेबिलिटी वाढवेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही